रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गीत प्रस्तुत। थोडा गेन द्या, आवाज वाढवा थोडा। कीर्तन सभेसाठी निवडलेला अभंग श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आळंदी निवासी अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ मौल्य ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा सुंदर असा अभंग आहे। रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। गेल्या 500 वर्षापासून आपण ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत आहोत तो सुवर्ण क्षण आज त्या दिवसाचा उदय झालेला आहे। आपल्या पूर्वजांनी जे बलिदान केलं त्या बलिदानाचं फळ आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे। सर्वांना माहीतच आहे अयोध्येमध्ये निर्माणाधीन जे भगवान राम प्रभूंचं मंदिर होत आहे त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आज 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर भगवान रामप्रभूंच्या बालश्री विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। 500 वर्षानंतर आपल्यासाठी ही आजच्या दिवसाची खरीखुरी दिवाळी आहे। खरीखुरी दिवाळी कारण आपण सर्वजण चांगल्या आयशो आराम असलेल्या बंगल्यामध्ये राहत होतो आणि भगवान रामचंद्र साधारण टेंटमध्ये राहत होते। जो सगळ्या जगाचं जीवन आहे, जगाचा बाप आहे, सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी किंवा चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवितो हरिविण हरिविण कोण बोलवितो हरिविण। ज्याच्याशिवाय वृक्षाचं पानही देखील हलत नाही असा तो सर्वाघटी व्याप्त असणारा भगवान राम, दशरथ नंदन कौशल्यानंदन राम, अयोध्यापती राम, सकल संतांचं जीवन असणारा सकल साधनांचं धन असणारा राम टेंटमध्ये होता। आज मोठ्या ऐश्वर्यात गाजावाजात मंगलवाद्याच्या गजरामध्ये ब्राह्मणांच्या वेदमंत्राच्या घोषामध्ये भगवान रामप्रभू गर्भगृहामध्ये मंदिरात विराजमान होणार आहे। आणि त्या निमित्त पूर्ण जगामध्ये जो उत्सव साजरा करत आहोत आपण सर्वजण, कारण राम केवळ हिंदू लोकांचा नाही, राम हा सर्व जगाचा आहे, सर्व त्रिभुवनाचा आहे, सर्व ब्रह्मांडाचा आहे। मला तर वाटतं हा उत्सव स्वर्गामध्येही देखील साजरा होत असावा। तुम्ही म्हणता कसं काय, आता काही एवढं पक्क खबर तर काही सांगू शकत नाही, पण होत असावा आहे की नाही। जेवढे जेवढे हिंदू आहेत, हिंदू नव्हे तर सकल जो मनुष्य समाज आहे सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि गावोगावी पूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा होत आहे। कोणी घरासमोर रांगोळ्या काढत आहे, कोणी सडा समर्जन, कोणी गुढ्या तोरणी करीती कथा गाती गाणी, तुका म्हणे छंदे येणे वेदिली गोविंदे। जसा उत्सव साजरा करता येईल त्याप्रमाणे प्रत्येक जीव प्रत्येक मनुष्य हा उत्सव साजरा करत आहे 22 जानेवारीचा। आणि हा दिवस ऐतिहासिक दिवस होणार। इथून पुढे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या दिवसाचा उत्सव साजरा होणार, या दिवसाची तिथी साजरी होणार महाराज। तर असो भगवान रामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। समस्त गावकरी मंडळ वाघी धानोरा भगवान रामप्रभूंच्या चरणाजवळ, भगवान रामप्रभू लक्ष्मण आणि सीता मैया रामप्रभूंचं या ठिकाणी मंदिर आहे। रामप्रभूंच्या चरणाजवळ या ठिकाणी सुंदर या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन झालेलं आहे। बघा रात्री कीर्तन होतं शूर संस्थान बहिणाबाई संस्थान तिकडे ना, ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। गाडी थोडीशी खराब झाली, मला यायला उशीर झाला
मी नेमकी बसमध्ये चढायचं की मला माऊली महाराजांचा फोन यायचा. आता फोन उचलाव का काय करावं, ते बॅग घ्यायच्या नादामध्ये एका माणसाचं डोकं फुटता वाचलं महाराजाचं काय. पण तरीही देखील धावपळीमध्ये या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. नेण्यासाठी आपला या कीर्तनाचं जे आयोजन ज्यांनी केलेलं आहे, समस्त जो बोकन परिवार आहे चारठाणा, बरोबर ना, समस्त आपले बोकन भाऊ गजानन काका बोकन, तर या समस्त बोकन परिवारानं, समस्त वाघी गाव ग्रामस्थ मंडळ, धानोरा ग्रामस्थ मंडळ यांनी हे सुंदर नियोजन केलेलं आहे. सगळे वारकरी मंडळी ही देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही. आमचे मृदंग वादक चांगला परिचय, पण आता नाव ध्यानात नाही राहिलं. माऊली महाराज, आमचे गावकरी माऊली महाराज, रुस्तम महाराज, आमचे पद्माकर महाराज, आमचे सुंदर महाराज, परिचित अपरिचित मुरलीधर महाराज, या ठिकाणी सगळेच परिचित अपरिचित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तर आता वेळ न घेता या ठिकाणी आपण काय करू, कीर्तनाला सुरुवात करू. कारण भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. बऱ्याच लोकांना अपेक्षा असेल की महाराजांनी हसवावं. माझ्याकडून काय हसण्याची अपेक्षा करू नका. कारण कीर्तनाच्या व्यासपीठाची मर्यादा आहे की भगवंताचं भक्ती ज्ञान वैराग्य या ठिकाणी सांगावं. जशी मारुतराय मला बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगावर कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. सर्वांनी टाळी वाजवा. विठाला 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 विठाला. तर बघा, आपण सर्वजण रामप्रभूंचा जो उत्सव साजरा करत आहोत, थोडं रामप्रभूंविषयी थोडंसं जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. भगवंताचे अनेक अवतार झाले. या अनेक अवतारापैकी अंश अंशांश आवेश कलापूर्ण प्रकथ्यते व्यासो देश स्मृत षष्ठ परिपूर्ण तमस्वयं. अंश आहे, अंशांश आहे, आवेश कलापूर्ण आणि पूर्णतम अवतार दोन आहेत. एक आहे भगवान रामप्रभूंचं आणि दुसरं आहे भगवान श्रीकृष्णाचं. बाकी मग ते कला आहेत, काही आवेश अवतार आहे, काही अंश काही अंशांश अवतार आहेत. परिपूर्णतम अवतार मात्र दोन आहेत. आणि या दोन अवताराचंच भजन करण्याची आज्ञा आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला देतात. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. तुम्ही म्हणता बघा, रामप्रभूंचा उत्सव सगळेजण साजरे करतायत, पण याही पेक्षा रामप्रभूला सर्वात जास्त आनंद कशाने होईल. मी जसं वागलोय त्याप्रमाणे हा जीव समाजही देखील वागावा. मी जसं एक पत्नीचं व्रत घेतलं, सीता मैयाच्या व्यतिरिक्त भगवान रामप्रभूंना आजन्म पूर्ण 11,000 वर्षापर्यंत परस्त्रीकडे कधी डोळा उचलून बघितलं नाही. आपल्या मनातही देखील स्वतःची धर्मपत्नी सोडून परस्त्रीविषयी पूज्यतेचा, मातेचा भाव यावा, याच्यासारखी प्रसन्नता देवाला दुसरी कोणती होणार नाही. विठ्ठला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. आपल्या मनामध्ये परस्त्रीविषयी कधी दुष्चित भाव निर्माण होऊ नये, याच्यासारखी भगवंताला प्रसन्नता होत नाही. एक वेळेस निळोबा महाराजांचा गाथा वाचत असताना मला संत महापुरुषांच्या पूजनाचा एक विधी मिळाला. खरे संत कोणत्या पूजनानं प्रसन्न होतात?
जो खराखुरा संत आहे ना, तो दक्षिणा दिल्यानं त्याची स्तुती केल्यानं प्रसन्न होत नाही. जो खरा संत आहे तो संत प्रसन्न होतो कशानं? जीवानं स्वतःच आचरण स्वच्छ ठेवावं. शुद्ध चर्या हेची संतांची पूजन लागतची नाही धनवित्त. त्याप्रमाणे भगवान प्रसन्न होतील. भगवान राम प्रसन्न होतील कशानं? की रामप्रभूंच्या आदर्शावर जो चालतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळे म्हणतात, पण त्यांच्या विचारावर त्यांच्या आदर्शावर कोण चालते? जय सर्वजण म्हणतात. म्हणून एक कविभूषणाची एक सुंदर कविता आहे बघा. इंद्रजीवी जंब पर बाढ़वसु अंब पर रावण से दंब पर रघुकुल राज पवन बारी बाह पर संभरती नाह पर जो सहस्र बाहु पर रावत विजराज दावा द्रुमदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर कान्हाजमि कंस पर तोमलेच्छ वंश पर शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की. आजकालची मुलंही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतात, पण एवढा बोकना घुटक्याचा तोंडामध्ये असतो. अशानं शिवाजी महाराज प्रसन्न होणार नाही. अशानं छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न होणार नाही. त्यांच्या आदर्शावर, त्यांच्या विचारावर चालणं अतिशय गरजेचं आहे. भगवान रामचंद्र यांच्या अवतार कार्याचा संपूर्ण कार्यकाळ किती असेल तर 11,000 वर्षापर्यंत रामप्रभूंनी या पृथ्वी तलावर शासन केलं. वनवासाहून आल्यानंतर 11,000 वर्षापर्यंत शासन केलं. 11,000. या 11,000 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवान रामप्रभूंच्या दरबारामध्ये फक्त 2 तक्रारी आल्या. किती तक्रारी? 2 आल्या. सध्या जर न्यायालय ते जिल्हा सत्र, तालुका सत्र असतात ना, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, जर ते न्यायालय जर आपण तपासून बघितले, त्याच्यातले फायली लाखो केस पेंडिंग मध्ये पडलेले आहेत न्याय मागण्यासाठी. 11,000 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त भगवान रामप्रभूंच्या दरबारामध्ये 2 केसी आल्या होत्या न्याय मागण्यासाठी. इतरत्र अन्याय कोणावरच झाला नाही. म्हणून रामराज्य म्हणतात. झाले रामराज्य काय कोणे आम्हासी धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हैसी. आता याच्यात 2 प्रकार असतात बघा. न्यायामध्ये 2 प्रकार असतात, एक दिवाणी आणि एक फौजदारी. दिवाणी न्यायामध्ये एक गिधाड आणि कावळा भगवान रामप्रभूंच्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी आले. रामप्रभूंच्या कार्यकाळामध्ये रामराज्यामध्ये सूक्ष्माती सूक्ष्म जीवांपासून तर थेट मनुष्यापर्यंत सगळ्या लोकांचा न्याय व्हायचा. गिधाड आलं, कावळाही आला. काय तक्रार आहे तुमची? भगवान म्हणाले. गिधाड म्हणाला, हे झाड आहे, या झाडामध्ये हे जे घर आहे, झाडाचा तो गुंथा कोरून काढलेलं बडी, हे घर माझं आहे. आणि कावळा म्हणायचं माझं आहे. गिधाड म्हणायचं माझं आहे, कावळा म्हणायचं माझं आहे. रामप्रभूंनी गिधाडाला विचारलं, काय पुरावा आहे? गिधाड म्हणालं, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा सर्वांचं आयुष्य याच झाडाच्या गुंथ्यामध्ये व्यतीत झालं. याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरा पुरावा नाही. कावळ्याला विचारलं, हे घर तुझं हे कशावरून? कावळा म्हणाला, देवा, जेव्हापासून सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून मी इथं राहतोय. ते म्हणे, काय पुरावा? मग त्यांनी सगळे त्याचे मित्र बोलावले. काव 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 करत सगळे आले. सगळे एकमुखानं उत्तर द्यायला लागले, बरोबर आहे देवा, आमचा मित्र म्हणतो ते खरंय. सृष्टी उत्पन्न झाल्यापासून झाडाच्या गुंथ्यामध्ये हा राहतोय. झाडाला विचारलं, खरंय का या दोघांचं? झाड म्हणाला, मला माहिती नाही, पण माझा जन्म होऊन 200 वर्ष झाली. आणि 200 वर्षानंतर, ठीक 50 वर्षानंतर काही गिधाडांनी माझ्या या पोटामध्ये घर केलं आणि काही गिधाडी या ठिकाणी राहत होती. याच्यापेक्षा मला काही जास्त माहिती नाही. न्याय केला भगवंताने, रामप्रभूंनी न्याय केला, न्याय दिला गिधाडाच्या बाजूनं आणि कावळ्याला दंड द्यावा म्हणून कावळ्याचा एक डोळा फोडला. तेव्हापासून कावळा 1-4 झाला. काय झाला? काही की बळच झाले की नाही? 1-4 तिकीट चुकवायच्या धाकानं आहे की नाही? अहो, ते बसमध्ये आलो महाराज, आज सगळ्या म्हाताऱ्या माणसाची ना आमच्या महिला मंडळाचीच गर्दी. तरणा एकही दिवसाना त्याच्यामध्ये, कोणतं फुकटे म्हणू.
वनफोर केला कावळा. आणि फौजदारी न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार ही आली, एका कुत्र्याला एका साधूनं अशी टपली मारून दिली. म्हणजे रस्त्यानं कुत्रा चाललेला होता तर साधून अशी टपली मारली, अशी काठीनं थोडंसं मारलं आणि साधू निघून गेला. जास्त जोराने मारलं, दमानं मारलं. कुत्र्याला तेवढंच लय वाईट वाटलं आणि कुत्रा भगवंताच्या दरबारामध्ये आला आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागला. भगवान आतून म्हणाले, लक्ष्मणा जरा जा बरं, बघ बरं ती कुत्रं का ओरडते. लक्ष्मण महाराज आले, लक्ष्मणानं बघितलं. काय पाहिजे? कुत्रा म्हणाला, न्याय करा, न्याय केल्याशिवाय मी जाणार नाही. असं काय झालं? म्हणजे तुम्हाला नाही सांगणार. अयोध्येचा राजा कोण आहे? रामचंद्र. रामचंद्राला सांगणार. लक्ष्मण पळत 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 गेले. म्हणे, प्रभू तो तुमच्याकडे त्याची तक्रार सांगणार आहे. भगवान म्हणाले, मग जा त्याला बोलून आण इकडे. लक्ष्मण पुन्हा पळत पळत आले. कुत्र्याला सांगितलं, म्हणे तुला देवानं आतमध्ये बोलवले. कुत्रा म्हणाला, धर्मशास्त्र माहिती आहे का काही? पायरीच्या वर घरामध्ये कुत्र्याचा प्रवेश नाही. म्हणजे त्या काळचे पशु सुद्धा धर्मशास्त्र जाणत होते. रामराज्य कशाला म्हणावं? याला म्हणावं की पशु सूक्ष्माती सूक्ष्म जीव सुद्धा धर्मशास्त्र जाणायचे. नाही येणार मी देवाला इथं बोलून आणा. लक्ष्मण पळत पळत गेले आणि बोलून आणलं. आणल्याच्या नंतर भगवान राम म्हणाले, काय तक्रार आहे? म्हणे, मी रस्त्यावरून चालत असताना एक साधू मला डोक्याला टपली मारून गेला. त्या साधूला बोलवलं. म्हणे, का मारलं महाराज? साधू म्हणाले, मारलं, मला वाटलं की हा मला येऊन डसू नये म्हणून मी त्याला एरविळी हुसकून लावलं. मला डसण्याची संभावना वाटली म्हणून मी त्याला अगोदरच पळून लावलं. या हेतून मी त्याला टपली जास्त जोराने मारलं नाही. म्हणे देवा. साधूनही मान्य केलं. कुत्र्याला सांगितलं. म्हणे त्या साधूनं चुकी मान्य केली. कुत्रा म्हणाला, नाही, दंड द्यावा लागेल. भगवान म्हणाले, तूच सांग दंड काय देऊ. सगळी अयोध्येची प्रजा हे दृश्य बघण्यासाठी, हा न्याय ऐकण्यासाठी जमा झालेली आहे. आणि त्यावेळेला भगवान राम म्हणाले, तू सांग दंड काय द्यायचा आहे. मग पुत्र बऱ्याच वेळ विचार करून म्हणालं, देवा या साधूला एकच दंड द्या. याला एखाद्या मठाचा महंत बनवा. काय बनवा? सगळी प्रजा, भगवान सगळे हसायला लागले. अरे म्हणे, वेड्या, दंडाचा आणि महंत बनवण्याचा संबंध काय? त्यावेळेला कुत्र म्हणाल, ज्या वेळेला हा महंत बनेल ना, याचा अधिकार नसताना लोक याची पूजा करतील. हा पूजा करण्यामध्ये, लोकांचा सन्मान सत्कार घेण्यामध्ये, स्वतःला पूज्य समजण्यामध्ये याचा अभिमान वाढेल. कारण कुत्र सांगायला लागलं, प्रभू मीही देखील मागच्या जन्मामध्ये महंतच होतो. कोण होतो? महंतच होतो. अधिकार नसताना लोकांकडून पूजा करून घेतली, लोकांकडून स्वतःचा जय जयकार करून घेतला आणि त्या तोला मोलाचं माझ्याकडून नामस्मरण भजन साधना झाली नाही. तर परिणाम महंत असूनही देखील मला कुत्र्याच्या योनीला यावं लागलं. या साधूला हाच दंड आहे की यालाही देखील तुम्ही काय करा, एखाद्या मठाचं महंत करा. म्हणजे हाही देखील त्याचा मार्ग भटकून मला जोडीदार होईल. तर पुढं काय झालं? वाल्मिकी रामायणामध्ये याची काही कथा आली नाही. एकूण रामायणाचे प्रकार 21 आहेत. पण एका रामायणामध्ये हा दिवाणी आणि फौजदारी निकालीचा ही घटना, या घटनेचा वृत्तांत आलेला आहे. आता कोणत्या रामायणामध्ये आलेला मला माहिती नाही. एका महात्म्याच्या मुखामधून मी ते ऐकलंय. म्हणून सूक्ष्माती सूक्ष्म जीवांपासून सगळ्यांपर्यंत रामराज्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा. कारण रामराज्यातील सगळी लोक धर्मप्रधान होती, सत्वप्रधान होती. आणि म्हणून पाऊसही वेळेवर पडायचा. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक असे कसल्याच प्रकारचे ताप रामराज्यातील लोकांना नव्हते. अशा रामराज्याची जर आपल्याला कल्पना जर करायची असेल, स्वप्न बघायचं असेल, तर आपल्यालाही देखील भगवान रामप्रभूंच्या आदर्शावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या वागण्यावर वागणं, चालणं अतिशय गरजेचं आहे. विठ्ठल तुम्ही बघा, एक पत्नी, एक वचनी, एक वाणी. आई वडिलांची केवळ आईची आज्ञा मिळाली, वडिलांची तर पूर्ण आज्ञाही मिळाली नाही. तरीही देखील स्वर्गापेक्षा ही जी सुंदर अयोध्या आहे, त्या अयोध्येचा त्याग करून भगवंतानं 14 वर्षे वनवास स्वीकारला. केवळ वडिलांच्या आज्ञेनुसार, आईच्या आज्ञेनुसार. आई पण सख्खी नाही, सावत्र आई. सावत्र आईचाही देखील जो एवढा मान ठेवतो. आणि आजकालची मुलं बघा, सगळे उत्सव साजरा करतात पण आई वडिलांना शिव्या देतात. मला नाही वाटत देवाचा किती उत्सव साजरा केल्यानं देव प्रसन्न होईल म्हणून. कारण
सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ येऊन निवास करतात. आई वडिलांच्या चरणाची सेवा जर झाली तर सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं, सगळ्या तीर्थाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते महाराज. अजून अन्य कोणती स्वतंत्र साधना करण्याची गरज नाही. सगळ्यात सोपं सरळ साधं उदाहरण देऊ का? पुंडलिक महाराजांसाठी भगवान पंढरपूरला आले. काय पुंडलिक महाराजांनी काय लय मोठा यज्ञ केला होता का? काय केलं होतं? केवळ आई वडिलांची सेवा केली आणि आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन भगवान पंढरपूरला आले. विटेवर उभा राहिले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिस दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा. उद्धवी जगा केवळ आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन भगवान पंढरपूरला आले. म्हणून भगवंतानं कसं आचरण केलं, आई वडिलांच्या आज्ञेचं कशा प्रकारे पालन केलं, तसं पालन करणं केलं तर आपल्यालाही देखील रामराज्याची थोडीफार कल्पना करता येईल. पूज्य डोंगरे बाबा म्हणायचे, पूज्य डोंगरे बाबा म्हणायचे, रामराज्याची कल्पना गोहत्येच्या बंदीविना अशक्य आहे. रामराज्याची कल्पना करायची असेल तर प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक गृहस्थी मनुष्यानं स्वतःच्या घरी एक काहीतरी पाळणं अतिशय गरजेचं आहे. कारण भगवान श्रीमद भागवतामध्ये म्हणाले, रामावतारी अति महिमान तैन घडेची गोष श्रूषण या लागी गोकुळी जाण गायीचे सेवन म्या केले. रामावतारी अति महिमान. कित्येक तरी लाख गायी भगवान रामचंद्रांनी रामावतारामध्ये ब्राह्मणांना दान केल्या. पण भगवान म्हणाले, उद्धवा राम अवतारामध्ये मला गायीची सेवा म्हणावी तशी झाली नाही, म्हणून केवळ आणि केवळ गायीची सेवा करण्यासाठी मी कृष्ण अवतार धारण केला. 21 वेळा परशुराम अवतारामध्ये मी जी पृथ्वी निक्षत्रिय केली, ही शक्ती मला कुठून मिळाली तर केवळ आणि केवळ गौमातेच्या शक्तीमुळे, तिच्या सेवेमुळे मिळाली. अजून एक उदाहरण सांगू का? कोणाकोणाला असं वाटतंय लग्न व्हावं, आता हे मुलं कैकेची लग्नच व्हायनात महाराज. तुमचं झालं का? झालं? महाराज तुमचं झालं का? झालं? ते वाटलंच मला जरा. इथं सगळ्याचे लग्न झालेले, तुमचं झालं का? झालं. त्याच्यामुळे साऊंड सिस्टीम व्यवस्थित लावली जरा तुम्ही. मागं पोराचे काही झाले नसतील, ज्यांची झाली नसतील ना, त्यांनी काय करायचं माहितीये? रोज नित्य नियमानं गौमातेची सेवा करायची आणि गाईच्या गोठ्यामध्ये भगवान रामप्रभूंच्या नावाने आजपासून एक शुद्ध गावरान गाईच्या तुपातला दिवा लावायचा. कुठपर्यंत लावायचा? तुम्ही म्हणता मग लग्न जमेपर्यंत लावायचा का? अहो जमलेलं मोडतंय. कमीत कमी 2-3 पोरं होईपर्यंत तरी लावित राहा दिवा. बरं. आणि नित्य नेमानं गौमातेची सेवा करा. बरीच मंडळी म्हणतात की गायीची सेवा करणाऱ्या पोराचे लग्न जमत नाही. आमच्या श्रीकृष्णानं जन्मभर फक्त गायीच वळल्या महाराज. जन्म गेले याचे गायी राखता. 16,108 लग्न झाली केवळ गौमातेच्या सेवेमुळे. अजून एक राजस्थानची घटना सांगतो. एका माणसाच्या घरी 2000 नोकर, प्रत्येक काम करायला नोकर. अहो एवढंच नाही, त्याच्या ज्या मिशा होत्या का, त्या मिशाचा पीळ देण्यासाठी स्पेशल एक नोकर होता महाराज. एक संन्यासी मित्र बालपणीचा भेटला. म्हणे तुझी परिस्थिती तर खूप गरीब होती, मग तू एवढा श्रीमंत कस काय झाला? तुझ्या श्रीमंतीचं काय रहस्य आहे? मग त्याला हाताला धरलं आणि त्यानं बंगल्याच्या त्या राजवाड्याच्या मागं नेलं. राजस्थानची घटना आहे. त्यांनी सांगितलं, सगळ्या हजारो गायी आणि हजारो गायीचं शेण तू एकटं उचलायचं महाराज. तो संन्यासी मित्र म्हणाला, एवढे नोकर चाकर असताना तू गायीची सेवा का करतो? म्हणे माझ्या परिवाराची सेवा करण्यासाठी नोकर चाकर आहेत आणि गायीची सेवा करण्यासाठी माझ्यासारखा एकच नोकर आहे. आणि हेच माझ्या श्रीमंतीचं रहस्य आहे. ज्याला सगळी संसारामध्ये अनुकूलता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्यानं काय करावी? गायीची सेवा करावी. देवालाही देखील अनुकूलता प्राप्त झाली, गायीच्या सेवेमुळे झाली. देव आहे म्हणून नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून एक वाणी एक वचनी एकदा वचन दिल्यानंतर रघुकुलरी ती सदा चली आई.
प्राण जाई पर वचन न जाई। राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई। प्राण गेला तरी चालेल, पण भगवंतानं स्वतःचं वचन कधी मोडलं नाही महाराज। एकदा वचन दिलं आपणही देखील एखाद्याला शब्द दिला, एखाद्याला वचन दिलं तर त्या वचनाचं प्राणानिशी पालन केलं पाहिजे। अशा प्रकारे भगवंताचे आचार विचार त्यांचे आदर्श जर आपण आपल्या जीवनामध्ये अवतीर्ण केले तर निश्चितच भगवान प्रसन्न होतील महाराज। आणि भगवान अनुकूल व्हावा असं वाटत असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे। आजकाल लोक भक्ती खूप करतात, सगळ्या देवी देवतांची भक्ती करतात महाराज, पण त्यांचे आदर्श मात्र घेत नाहीत। आदर्श घेतात, श्रीकृष्णाचा आदर्श घेतात, त्यानं चोऱ्या केल्या म्हणून हे कायची चोरी करते। आदर्श घेतात, असा आदर्श घेऊन श्रीकृष्णानं काय सांगितलं ते करावं आणि रामप्रभू काय वागले ते वागावं। विठाला 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 विठाला। भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच। म्हणून 500 वर्षानंतर हा जो योग आलेला आहे बघा। 1991 ला कारसेवकानं जी बाबरी मस्जिद विध्वंस केली, या कारसेवकांचं या मंदिर निर्माणाबाबत फार मोठं श्रेय आहे महाराज, फार मोठा सिंहाचा वाटा आहे। याच्यामध्ये आपले पूर्वज पण होते, आपले आजोबा पणजोबा हेही देखील त्याच्यामध्ये सहभागी होते। आणि त्यांनी गोळ्या स्वतःच्या छातीवर झेलल्या, काठ्या स्वतःच्या छातीवर झेलल्या। न जाणो गोधरा हत्याकांडामध्ये त्या रेल्वेमध्ये विधर्मी लोकांनी कारसेवकांना ऍसिडचे बॉम्ब टाकून रेल्वेचे पूर्ण दरवाजे लॉक करून मारलं महाराज। होरपळू मेले। त्याच पूर्वजांच्या बलिदानाच्या कृपेनं आपल्याला हा सुवर्ण दिवस बघण्यास मिळत आहे। आपली गंमत कशी झाली, आपली गंमत कशी झाली महाराज, आपण मेलो नाही या क्षणाला, हे आपलं फार मोठं भाग्य आहे। मला एक प्रसंग आठवला, ज्या वेळेला कौशल्या माता, नुकताच भगवान रामप्रभूंचा जन्म झालेला होता आणि तुळशीला पाणी देण्यासाठी कौशल्या माता तो तांब्याचं ते पात्र घेऊन आली आणि तुळशीला पाणी देऊ लागली। वृंदावनी विजिता विश्व पावनी, नंदमाला पुष्पमाला नंदिनीच तुलसी कृष्ण जीवनी। अचानक मोठ्या साधू संतांचा कळप झुंड त्या ठिकाणी आला। भिक्षाम देही हे शब्द कौशल्या मातेनं ऐकले। कोणीतरी साधू भिक्षा मागण्यासाठी आले। कौशल्यानं बघितलं, कौशल्या त्या साधू संतांना म्हणाली, बाबा तुमच्या मुखावर भिक्षेचे भाव नाहीत, तुम्ही मागताय भिक्षा पण आलाय वेगळ्याच कारणानं, वेगळंच कारण आहे, खरं खरं सांगा कशासाठी आलात। ते सगळे साधू संत असे रडायला लागले, मोठमोठ्यानं रडायला लागले। ते म्हणायला लागले, विंध्याचलाच्या हिमालयाच्या पर्वताच्या गुफेमध्ये दर्या खोऱ्यात राहून आम्ही तपी संन्यासी उग झालो म्हणे का? म्हणे अयोध्येच्या राजभवनातील भिंतीच्या मधील जर दगड झालो असतं तर तुझ्या मुलाचा आम्हाला स्पर्श तरी झाला असता। हे कौशल्या मा, आम्ही भिक्षा मागण्यासाठी नाही तर तुझ्या मुलाच्या दर्शनाची भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहे। तर कौशल्या मातेनं पळत गेली, बाई माझ्या बाळाच्या भेटीसाठी हिमालयातील मोठमोठे जटाधारी तपस्वी संत आले। तर रामप्रभूला घेतलं आणि आणलं, त्या संतांच्या हातामध्ये दिलं आणि ती संत विचार करायला लागले, आ हा 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 योगिया दुर्लभ, आ योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ। पाहता 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 मनान पुरे धरी, देखिला माय देवांचा देव, देखिला त्या
संतांना काय आनंद झाला असेल त्या आनंदाचं मात्र शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही. अयोध्येच्या भिंती झालं असतो, भिंतीतील दगड झाला असतो, ते संतही पश्चाताप व्यक्त करतात. महाराज आपल्याला मात्र ही पश्चाताप करण्याची वेळ नाही. आपण मेलोही नाही, बरं चला पुढेही जन्माला येणार नाही. राम मंदिर होतंय आणि प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला आपल्याला हा सुवर्ण क्षण डोळ्यानं बघायला मिळणार आहे. आता इथून पुढे 2-4 महिन्यात तरी लोक अयोध्येला जाणारच ना आणि राम मंदिरामध्ये भगवान रामप्रभूंचं दर्शन घेणारच. म्हणून आपण फार मोठे भाग्यवान आहोत, आपल्याला हा सुवर्ण क्षण डोळ्यानं बघायला मिळत आहे. पहा त्या लोकांचं बलिदान, किती बलिदान केलं महाराज. बलिदानाचे 3 प्रकार आहेत: देव, देश आणि धर्म. देवासाठी बलिदान करणारे, देवासाठी जे बलिदान करतात ते संत होतात. धर्मासाठी जे बलिदान करतात ते वीर होतात. देव, देश, देव, धर्म आणि देश, आणि देशासाठी जे बलिदान करतात ना ते अमर होतात. अमर आहे की नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. जे देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. म्हणून आपल्या देशाचे 3 महत्वाचे पॉइंट अस्मितेचे आहेत महाराज: देव, देश आणि धर्म. आणि हे 3ही पॉइंट, 3ही गोष्टी, 3ही वस्तू आपल्या देशातील काही महापुरुषांनी त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. नाहीतर सर्वांनाच माहिती आहे राम मंदिराच्या मुद्द्यावर केवढी भयंकर राजनीती सुरू आहे. एवढंच नाही, विधर्मी लोक राम मंदिराच्या विरोधात जातील याच्यात नवल नाही. अहो आपलेच लोक स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणारे विरोधात गेले. बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं म्हणजे मंदिर पूर्ण झाल्याशिवाय मंदिराच्या गर्भगृहामध्ये देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत नाही. असे मी कित्येक मंदिर पाहिले. मंदिराचं काम अपूर्ण आहे पण प्राणप्रतिष्ठा झाली, नंतर मग कलशावर होऊन एखाद्या संन्याशाच्या हातून होते महाराज. असे कित्येक मंदिर आहेत. पण राजनीती करायची केवळ करायची. एखाद्या व्यक्तीला त्याचं श्रेय जायला लागलं तर मग राजनीती करायची. अहो असं म्हणतात ना, हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. अशीच गंमत झाली आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची. सगळे कुत्रे भोगतायत पण तो आपल्या हत्तीच्या चालीमध्ये मस्त चाललेला आहे महाराज. कोणाचा काही फरक पडत नाही. आणि तुम्ही असा विचार करू नका की मी काय बीजेपीचा आहे का काय. तुम्ही सुद्धा असा विचार करण्याची काही गोष्ट नाही, कारण मी कोणत्याच पक्षाचा नाही. मी केवळ आणि केवळ संतांच्या पक्षाचा आहे. विठाला विठाला. पण जो देव, देश, धर्म याच्यासाठी स्वतःचं आयुष्य, स्वतःची प्राण, स्वतःचं कार्य, स्वतःचं जीवनकाल पणाला लावेल, आम्ही निरंतर त्याची पूजाच करू. विठाला 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 विठाला. म्हणून जो देशासाठी लढतो तो अमर होतो महाराज. बघा सीमेवर लढणारा जवान भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःच्या छातीवर गोळी खातो. मला एक पद आठवलं, म्हणू का? म्हणू म्हणू नाही, नको नाही, नको म्हणू. म्हणू का? तुमची आज्ञा असेल तर म्हणू का? हो हो तलवारों पे सरवार दिया, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। मला वाटतंय काळी 2 मध्ये मृदंग आहे काय. मी तुम्हाला म्हटलं तर पांढरी 2 मध्ये लावा, त्याच्यामुळेच म्हटलं आवाज माझा कस काय पुराणावर. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून असो देव, देश, धर्म यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य, स्वतःचे प्राण त्यागणारा वीर होतो, संत होतो, अमर होतो महाराज. मग या 3ही पैकी आपल्याला काय निवडायचे आणि आपल्याला काय त्यागायचे, ज्याचं त्यानं
याचा त्याचा विचार करावा, कारण हे तीनही देखील एक स्वरूप आहेत महाराज. देव आणि देशामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, ज्या वेळेला या भूमीच्या रक्षणासाठी तू युद्धामध्ये मारल्या जाशील तर सरळ सरळ तुला स्वर्गाची प्राप्ती होऊन माझ्या चरणाची प्राप्ती होईल. आणि जर जिंकलास तर तू पृथ्वीचा भोग घेशील. जितवा वा प्राप्तसे भोक्षसे महिम भात्वा, काय आहे का नाही. आणि देव देश दोन वेगवेगळे नाहीत, एकच आहेत. आणि धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. म्हणून धर्मासाठी स्वतःचे प्राण त्यागणारा, जसे की छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा सांगा, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, न जाणो कित्येक अगणित वीर महापुरुषांनी धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली. धर्म म्हणजे काय. एकूण श्रीमद भागवतामध्ये 30 धर्माचे लक्षण आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मांसाचं भक्षण करू नये, हे 30 लक्षणापैकी एक लक्षणी. पण ती एक मुंबईची येडपट म्हणालं, राम बहुजनांचा होता आणि तो वनवासामध्ये मांसाहार करायचा. कोणत्याच रामायणामध्ये जसं की 21 रामायणाचे प्रकार आहेत ना, कोणत्याच रामायणामध्ये रामप्रभूंनी मांसाहार केला याचा उल्लेख नाही. सरळ सरळ उल्लेख आहे की ते कंदमूळ फळ भक्षण करायचे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जसं की महाराणा प्रतापांनी अकबरानं राज्य हिसकावून घेतलं, जंगलामध्ये फिरू लागले, तर स्वतःच्या मुलीनं, महाराणा प्रतापांच्या मुलीनं स्वतःच्या त्यांच्या हातावर अन्न म्हणून स्वतःच्या शरीराचा त्याग केला. पण महाराणा प्रतापानं स्वतःच्या भाल्यानं एखादं सस म्हणा हरिण मारलं नाही. गवताच्या भाकरी खाल्ल्या पण धर्म त्यागला नाही. याला म्हणावं धर्माचरण करणे, याला म्हणावं धर्माची जोपासना करणे. धर्म म्हणजे केवळ जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की, सनातन धर्म की. नुसता जय जयकार केल्यानं धर्मरक्षण होत नसते. धर्माचे लक्षण स्वतः धारण करावे लागतात. विठाला 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 विठाला. तर चला, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी थोडंफार काय या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित अजून थोडा प्रसंग घेऊन थोडं अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. म्हणा पहिलं चरण. रामकृष्ण
ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नामे येदोनी साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. साजिरी शब्दाचा अर्थ होतो सुंदर. भगवंताचे हे दोन नाम कसे आहेत? सुंदर आहेत. याचा अर्थ असा, जे अनंत अजून भगवंताचे नाम आहेत ते सुंदर नाहीत असं नाही, पण परिपूर्णतम जे भगवंताचे अवतार आहेत त्या परिपूर्णतम भगवंताच्या अवतारातील हे दोन नाम अतिशय सुंदर आहेत. तुम्ही हृदय मंदिरामध्ये या नामाचं काय करा? सतत स्मरण करा. राम कृष्ण हरी, राम राम, कृष्ण कृष्ण, हरी हरी, राम राम, काय जे असेल हृदय मंदिरामध्ये सतत याचं स्मरण करा. आणि असं होते काही काही वेळेला बऱ्याच लोकांना सुंदर होण्याची अपेक्षा असते. मग ते सुंदर होण्यासाठी आता आमच्या माता भगिनी बघा, सौंदर्य वाढवण्यासाठी जवळजवळ नवऱ्याच्या पगारीतील अर्धा पगार सौंदर्य प्रसाधनामध्ये खर्च करतात महाराज. 2-4 फेरन लावल्याच्या त्या पुड्या म्हणा, बाटल्या म्हणा, अजून काय काय नवीन नवीन आले महाराज. आम्हाला काही जास्त माहिती नाही, म्हणजे मला माहिती तसं, पण कोण सांगू आता मी माहिती नाही म्हणून. आता लग्न झालंय माझं, पण एवढं नाही महाराज. जरा धर्मपत्नी साधू भेटल्यामुळं जरा जमलं आमचं, जरा नाही तर कुत्रे नसते हाल खाल्ले आमची. सौंदर्य, प्रत्येकाला सौंदर्याची अपेक्षा आहे ना, सुंदर होण्याची अपेक्षा आहे. तरी एक काम करत जाऊ महाराज, तुम्ही अजूनही बघा, निरंतर भगवंताच्या नामाचा जप करणारे, चिंतन करणारे जे महात्मे आहेत त्यांचं मुख एकदा तुम्ही बघा ना. ते कोणती साबण लावतात ना, कोणतं ॲलोवेरा जेल लावतात ना, कोणती फेअर अँड लवली ना, कोणतं पॉन्डचं पावडर लावतात, काहीच करत नाहीत. पण तरीही देखील त्यांच्या मुखकमलाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं बघत राहावं का काय. असे अगणित महात्मा दाखवतो तुम्हाला नामचिंतन करणारे. म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाच्या प्रभावाने आपोआप सौंदर्य वाढतंय. आत्मिक सौंदर्य वाढतंय, ज्याच्यामध्ये नवल नाही, पण शारीरिक सौंदर्य ही देखील खुलते महाराज, है की नाही. राम नाम की औषधी सच्चे मन से जो खाए, अंग रोग व्यापे नहीं, महारोग मिट जाए. जन्म मरणाचा नाश होईलच होईल. शारीरिक आदिव्याधी जातीलच जातील, पण जे आहे, जे अलौकिक आहे तेही देखील नामानं काय होईल? प्राप्त होईल, सौंदर्य प्राप्त होईल. नाहीतर श्रीमद भागवतामध्ये लय उपाय सांगितले भगवान शुकाचार्यांनी. पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? अशा दाम्पत्यानं भगवान शिव पार्वतीची उपासना करावी. एखाद्याचं लग्न जर जमत नसेल तर भगवान शुकाचार्यांनी त्याला एक वेगळा उपाय सांगितला. एखाद्याचं लग्न जर जमत नसेल ना तर तिने काय करावं? गंधर्वाची उपासना करावी. आता गंधर्वाची उपासना कशी त्याची विधी मला काही माहिती नाही, त्याला सविस्तर डिटेल त्या शास्त्रामध्ये जावं लागेल. हो, एखाद्याला धन पाहिजे असेल तर त्यानं दुर्गादेवीची उपासना करावी. आणि ज्याला सौंदर्य तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम, मनामध्ये काही कामना असो किंवा नसो त्यानं परमपुरुष भगवान रामचंद्राचीच उपासना करावी असं भगवान शुकाचार्य म्हणाले. तर सौंदर्य पाहिजे असेल तर भगवंताचं नामचिंतन जोरजोरात करावं. आता मी काही दिवस चारठाणला होतो, 1-1.5 वर्ष होतो महाराज. मला बाबा नेहमी सांगायचे, पूज्य श्री गुरुवर्य ढोळे बाबा नेहमी सांगायचे, सौंदर्य जर खुलवायचं असेल ना बुवा, तर त्या जीवानं, त्या साधकानं सतत भगवंताच्या नामाचा उच्चार केला पाहिजे. एकदा तोंडाला साबण लावली होती मी तेव्हा असताना विद्यार्थी अवस्थेमध्ये, तर बाबा म्हणाले होते एवढ्याच वेळामध्ये जर नामचिंतन केलं असतं तर या साबणेपेक्षाही सौंदर्य खुललं असतं. साबण लावतोय कशाला तोंडाला? सौंदर्य वाढवण्यासाठीच ना. तर हे भगवंताच्या नामचिंतनानं सौंदर्य वाढलं असतं. म्हणजे अजूनही तो महात्मा बघा तुम्ही, गुरुवर्य परम पूज्य श्री ढवळे बाबा, काय मुखावर कांती महाराज. आणि ही कांती कशाची माहिती? स्वतःच्या शुद्ध आचरणाची, भगवंताच्या नाम जपाची कांती. आणि अशी कांती केवळ साधनेने येऊ शकते. तुम्ही कितीही सौंदर्य प्रसाधनं लावा, अशी कांती नाही येणार. म्हणून ज्याला सौंदर्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यानं सुंदर भगवंताचे जे 2 नाम आहेत, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरामध्ये त्याचं काय करावं? सतत स्मरण करावं. मग सुंदर हे भगवंताचे नाम आहेत. काही काही सुंदर गोष्टी कठोर गोष्टीला छेदत नाहीत महाराज, असा एक शास्त्राचा सिद्धांत आहे. सुंदर गोष्टी कठोर गोष्टीचं छेदन करत नाही. जसं की कंसाच्या
मल्लांच्या त्या पहिलवानाच्या आखाड्यामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम हे दोन फुलासारखे राजकुमार बघून सगळे आजूबाजूचे बसलेले लोक, जपी तपी सगळे होते, मोठमोठे संसारिक गृहस्थी संत लोक सगळे होते महाराज. सगळे विचार करायला लागले, बघा चाणूर मुष्टिक इत्यादी मोठमोठे दगडासारखे मोठे राक्षस आणि दोन फुलासारखे, आता हे दोन फुलासारखे राजकुमार यांना कसं मारतील, कशी कुस्ती खेळतील. अहो डाव सोडा, एक चापट मारली तर मरून पडतील जागेवर खाली. शुकाचार्यांचा सिद्धांत की कोमल गोष्ट कठोर गोष्टीचं छेदन करू शकत नाही. मग सुंदर जे भगवंताचे नाम आहेत, जे साजिरी आहेत, जन्म मरणाचा नाश, संसार बंधनाचा नाश करू शकताल का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो, भगवंताचं नाम कोमल पण आहे, सुंदर पण आहे आणि कठोर पण आहे आणि संसार बंधनाचा नाशही देखील करू शकतात. म्हणून बाबा हो, हृदय मंदिरामध्ये याचं स्मरण करून तुम्ही स्वतःची सोडवून करा, जन्म मरणातून स्वतःची सुटका करून घ्या. आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, आपलीच आपल्याला सोडवण करायची आहे. कशाद्वारे तर भगवंताच्या नामाद्वारे. कोणतं नाम? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. संसार बंधन तोडा वेगी तोडा, मृत्यूचा घाला कधी पडेल काही सांगता येत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे आहे की नाही, तर कधी क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे उळसागा, किंवा भ्रातस्तिष्ठ तले तले विटपिनाम ग्रामेषु भिक्षामट. स्वच्छंदम पिबयामनं जलमलं चिरैः सुकंठां कुरु. आहा सम्मानं कलयाति घोरगरलं नीचापमानं सुधाम. श्रीराधा मुरलीधरौ भजर सात वृंदावनं मात्यज. कधी काळाचा घाला पडेल काही सांगता येत नाही. म्हणून स्वतःचं संसार बंधन जे अनादी काळापासून मागे लागलेलं आहे ते भगवंताच्या नामाद्वारे तोडून टाका, अशी आज्ञा ज्ञानेश्वर महाराज आजच्या अभंगामधून आपल्याला करतायत. तर माझ्या मागे सर्वांनी म्हणा, जे जे म्हणणार नाही त्याला शेजाऱ्याची एकदम सावधान अवस्थेमध्ये बसा जरा. मी पण प्रवास करून माझी मानपाटी घरी काय सांगावं तुम्हाला. आता बसले सावधान अवस्थेमध्ये. म्हणा आता अगोदर पुरुष मंडळ म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. आवाज माझ्या मनासारखा नाही आला. एकदा श्रीराम
झालं तुमचं आता आमच्या माता भगिनीचा आवाज बघा कसा आहे म्हणा आता श्रीराम जय राम जय जय राम पाहिलं का मी नेहमी म्हणत असतो माता भगिनीचा आवाज म्हणजे सरळ मुंग्याची लाईन शिस्तीत मुंग्याची लाईन कशी असती शिस्तीत असती महाराज एक रेष एक अशी बरोबर लाईन असती आणि पुरुष मंडळीचा आवाज म्हणजे नुसती मुंगळे तुम्ही मुंगळ्याची लाईन बघितली का कधी अहो लाईनच नसती त्यांना म्हणजे राग येऊ देऊ नका बरं सहज एक विनोदी बुद्धीनं म्हटलं मी काय तुमचं मन दुखावण्याच्या हेतून म्हटलं नाही पण सगळ्यांनी म्हणा सगळ्यांनी म्हणा आता आपण आलो ना निमित्त तेच आहे ना म्हणजे याचा अर्थ देवाच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा म्हणूनच संकीर्तन करावं असं काही नाही निरंतर हृदय मंदिरी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की निरंतर याचा नामजप करायचा आपल्याला तर आजच्या या 22 तारखेचं हा जो संदेश आहे कीर्तनातला सर्वांनी घरी घेऊन जायचा आहे की मी निरंतर भगवान रामप्रभूंच्या नामाचा जप करेन आहे की नाही रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी म्हणा आता श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नाही खालची कडी आली आता खालची उतार खालचा आलेला आहे आता श्रीराम जय राम जय जय राम बरेच लोक उन्हात बसले मला पण जर उन्हात माहीत ठेवला असता तर बरं झालं असतं रे काकडू महाराज नाही काय सांगायचं थोडं कमी झालं पुन्हा ते एकदा म्हणा सर्वांनी आता टाळकरी सगळे आता आजूबाजूला इकडं टपरीकडे बसलेले सगळे म्हणा बरं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम Jai Ram
राजा रामचंद्र भगवान की, लक्ष्मण महाराज की, सीता मैया की, सीताराम भगवान की. मला देवाच्या नावाचं अजून एक लय वैशिष्ट्य वाटते महाराज. तुम्ही जेवढे बघा सगळे स्त्री प्रधान नाव आहेत देवाचे. राम सीता म्हणतात की सीताराम म्हणतात? काय म्हणतात महाराज? सीताराम म्हणतात ना. मग पहिली कोण आली? कृष्ण राधा म्हणतात की राधा कृष्ण म्हणतात? पहिली कोण आली? हा, राधा आली की नाही? बरं चला अजून. नारायण लक्ष्मी म्हणतात की लक्ष्मी नारायण म्हणतात? मग पहिली कोण आली? लक्ष्मी आली की नाही? अजून. बरं चला नद्याचे नाव जेवढे बघा कोण आहेत सगळ्या? चंद्रभागा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, शरयू. बोल शरयू मैया की. अजून सांगता येईल का? सांगा एखादं नाव. नर्मदा. अजून कावेरी. कावेरी झालं ना? अरे झालं ना. यमुना. अजून इंद्रायणी. अजून भीमा. अजून महिला मंडळ सांगतील का? आव चंद्रभागा सांगा किंवा सांगतील